उद्या निवडणुका आणि आज पुढे ढकलल्या जातात हे चुकीचं आहे। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला। निवडणुका रद्द करणं अत्यंत चुकीचं आहे। आयोगासमोर म्हणणं मांडणार मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाने निवडणुकीचा दिलेला कार्यक्रमाचा संशयास्पद आहे। अचानक निवडणुका पुढे ढकलण्याच्या परिणामांची जबाबदारी कोण घेणार? निवडणूक स्थगितीच्या निर्णयावरून बाळासाहेब थोरात यांची टीका। राज्यातील जवळपास 30 नगरपरिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। न्यायालयीन याचिका या प्रलंबित असल्याने निर्णय घेण्यात आला। बारामती, महाबळेश्वर, पुणे, सातारासह 25 नगरपालिकांचा यामध्ये समावेश। नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस। उद्या 246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया, तर 3 तारखेला निकाल जाहीर केला जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये युती तोडण्याचं काम शिंदेंच्या सेनेनं केलं। शिंदेंनी काही ठिकाणी ठाकरेंना सोबत घेतलं। शिंदेंकडूनच युती धर्म न पाळण्याची सुरुवात। भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा मोठा आरोप। भाजप आणि शिवसेना पक्षातील कटुता संपवण्यासाठी दिल्लीतील नेतृत्व मध्यस्थी करणार, सूत्रांची माहिती। नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षातील वाद विकोपाला। अशातच आता महापालिका फटका बसू नये म्हणून दिल्लीतील नेते मध्यस्थी करणार असल्याची सूत्रांची माहिती। तू मोठा की मी मोठा, 3 पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे। संजय राऊतांचा हल्ला बोल, तर शिंदे सेनेचा कोथळा अमित शहाच बाहेर काढणार, राऊतांची टीका। तर राऊतांच्या वक्तव्याला काहीही अर्थ नाहीये। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले आहेत। राऊतांचं शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर आता शिरसाट यांची प्रतिक्रिया। एक व्यक्ती म्हणतो माझ्याकडे नगरविकास खातं आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, हे फडणवीस आणि आयोगाला कळत नाहीये का? राऊतांचा सवाल। तर ती निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय नगरविकास खात्याचा नाहीये, फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर। लोकल लेव्हलला स्थानिक राजकारणामुळे महायुतीमध्ये मतभेद आहेत। मतभेदांवरून एकमेकांवरून विधानं होत आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंकडून महायुतीमध्ये सगळं अलबेल नसल्याचं स्पष्ट। राज ठाकरे सोबत आल्यानंतर भाजपचा पराभव होणार, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। बिहारनंतर आत्मविश्वास वाढला असेल तर काँग्रेसला वेगळं लढू द्या, राऊतांकडून स्पष्ट। तर भाजप हाच मुंबईचा खरा शत्रू असल्याचा राऊतांचा हल्लाबोल। शिंदेंचे 35 आमदार फुटणार, आमदार फोडण्यासाठी रवींद्र चव्हाणांची नेमणूक, संजय राऊतांचा दावा। तर आमदार फुटतील या कल्पनेमध्ये राऊतांनी राहू नये, शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर। राणे विरुद्ध राणे संघर्ष होणं चुकीचं आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर मी चांगल्या वागणाऱ्याच्या पाठीशी, चुकीचा वागला तर त्याला सांगणार, फडणवीसांकडून स्पष्ट। राणे बंधूंमधील पेटता वाद विरोधी पक्षांसाठी चांगलाच, मात्र कुटुंबात सुरू असलेला वाद योग्य नाहीये। भावाभावात वाद लावून दुरून मजा घेणाऱ्या भाजपचा खरा चेहरा ओळखावा आणि वाद न वाढवता त्यावर पडदा टाकावा, रोहित पवारांचं ट्विट। शहाजी बापूंच्या कार्यालयामध्ये एसीबी आणि निवडणूक आयोगाकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी। सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांची उत्तर सभा संपताच पोलीस पथक कार्यालयामध्ये, तर कारवाईनंतर शहाजी बापू पाटील यांना अश्रू अनावर। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि दीपक साळुंखे यांनी सभा संपताच मला घरात जेरबंद केलं, कार्यकर्त्यांच्या घरी धाडी टाकून त्यांना जेरबंद केलं। तपासणीनंतर शहाजी बापूंचा गंभीर आरोप। छापेमारीचा मुद्दा भावनिक करून मत मागण्याचा शहाजी बापूंचा प्रयत्न। आमदार बाबासाहेब देशमुखांची शहाजी बापू पाटलांवर टीका। सांगोल्याची जनता भूलथापांना बळी पडणार नाही, बाबासाहेब देशमुखांचं वक्तव्य। कुणी सत्तेत आहे किंवा कुणी बाहेर आहे यावरून धाड ठरत नसते, सूडबुद्धीनं कुठेही धाडी टाकल्या जात नाहीत। तक्रारी आल्यानंतरच आमच्या कार्यकर्त्यांकडे देखील तपासणी केली गेली आहे, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। सांगोल्यामध्ये भाजप शेकापच्या प्रचार कार्यालयाची देखील एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी। रात्री उशिरा या पथकाकडून भाजप आणि शेकाप यांच्या प्रचाराच्या कार्यालयाची करण्यात आली तपासणी। माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मात्र मी कोणाच्या 5 पैशाचा मिंदा नाहीये। समोर बसलेल्यांनी सांगावं, काम करण्यासाठी अजित पवारांनी पैसे घेतले, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अजित पवारांचं वक्तव्य। कुठे कुठे लक्ष्मी दर्शन होत आहे, निवडणूक आयोगानं दखल घ्यावी, पैशांचा एवढा वेळ खेळ हा आतापर्यंत कधीच झाला नव्हता। गुलाबराव पाटील यांच्या 1 तारखेला लक्ष्मी येणार या वक्तव्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल। लक्ष्मी दर्शनाने वक्तव्यावरती आयोगाचं मौन, कारवाई होत नाहीये, अंबादास दानवेंची टीका। तर मतदार यादीतील घोळ आंदोलनाने मिटणार नसल्याचं अंबादास दानवेंचं वक्तव्य।
आशिष शेलारांकडून विजय केनवडेकर यांची भेट घेत विचारपूस, केनवडेकर यांच्या पाठीशी पक्ष उभा असल्याचं शेलारांचं वक्तव्य, तर आशिष शेलारांचा मतदारांशी संवाद साधत मालवणमध्ये प्रचार. जतमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेश शिंदेंच्या घरावर हल्ला, दगडफेकीमध्ये सुरेश शिंदेंच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान. पहाटेच्या सुमारास अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची माहिती. गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप. अनगर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला स्थगिती. सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश काढले. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार. अनगर नगरपंचायत अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राज्यभर दहशतीची मोठी चर्चा झाली होती. कागल नगरपालिका निवडणुकीतून ठाकरेंच्या सेनेच्या शारदा नागराळे यांची माघार. नागराळेंचा मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंच्या आघाडीला पाठिंबा, तर अचानक दिलेल्या पाठिंब्यामुळे ठाकरेंच्या सेनेत मोठी खळबळ. शिराळा नगरपंचायत प्रभाग 4 मधील नगरसेवक पदाची निवडणूक लांबणीवर. नगरसेवक पदासाठी आता 20 डिसेंबरला मतदान होणार, तर 21 डिसेंबरला निकाल लागणार. भाजपकडून प्रचाराचा धडाका. सकाळपासून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या बैठकांचं सत्र. महादुला येथे बावनकुळेंचा गावभेट दौरा, तर मौदा, कामठी आणि येरखेडा या ठिकाणी जाहीर सभा. आजपासून नागपूरमध्ये महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचं कामकाज सुरू. नागपूरमध्ये 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन होणार. त्यासाठी सचिवालयाचे 500 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी नागपुरात दाखल. तर आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये अधिवेशनाचा कालावधी निश्चित केला जाणार. अकोल्याच्या अकोटमधील एमआयएमच्या नगरसेवक पदाच्या महिला उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला. 3 जणांकडून हल्ला झाल्याची माहिती. पोलिसांकडून 3 हल्लेखोरांचा शोध सुरू. राजेश तेलगोटे असं जखमी झालेल्या उमेदवाराच्या पतीचं नाव. बुलढाण्याच्या तेलगू नगरमध्ये काँग्रेस नगरसेवकाच्या बॅनरवरती अज्ञातानं शाई फेकल्याची घटना उघडकीस. परिसरामध्ये तणावाचं वातावरण. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. सोलापूरच्या कुर्डुवाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशाल हाती घेत शक्ती प्रदर्शन, तर जिल्हा प्रमुखासाठी धनंजय डिकोळे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयश्री भिसे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन. धारणी नगरपंचायतमध्ये अपक्ष उमेदवार कमलसिंग बैस ठाकूर यांचा भाजप उमेदवार सुनील सौथमल यांना पाठिंबा. अमरावतीच्या धारणी नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर. निवडणुकीवेळेस चेकपोस्टवरील ड्युटीमुळे वाशिम रिसोडमधील शिक्षकांमध्ये नाराजी. निवडणूक स्थगित झाल्यामुळे शिक्षकांना 20 डिसेंबरपर्यंत चेकपोस्टवर तैनात राहावं लागणार. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार असल्याची शिक्षकांची संतप्त प्रतिक्रिया. शेतकरी कर्जमाफीसाठी 5,900 कोटींच्या तरतुदीची शक्यता. राज्य सरकारचा पुरवणी मागण्यांद्वारे प्रस्ताव. पुरवणी मागण्या मंजूर झाल्यास 6,56,000 शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. नागपुरातील उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शासकीय बंगल्यावरती पहिल्यांदाच लिफ्ट. 2 माळ्यांच्या बंगल्यावरती अत्याधुनिक लिफ्ट सेवा. उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागानं लिफ्ट लावली. मंत्र्यांचे बंगले सज्ज करण्यासाठी 24 तास काम सुरू.